सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। चिन्मयं व्यापि यत्सर्वं त्रैलोक्यं सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। आपण काल गोपिकांची भक्ती ऐकली. गोपिकांची भक्ती या संपूर्ण विश्वामध्ये अत्यंत प्रसिद्ध भक्ती, इतक्या उच्च प्रतीची भक्ती कोणाचीही नाही या जगामध्ये. अशी गोपिकांची कृष्णाच्या बाबतीतली भक्ती ऐकली. आणि त्याचं एक वैशिष्ट्य आहे की महात्म्य ज्ञान जे आहे, महात्म्य ज्ञान म्हणजे काय हेही आपण काल पाहिलं. पण जरा थोडंसं आजही बघूया की महात्म्य जे आहे म्हणजे काय असतं. आपण एखाद्याकडून एखादी गोष्ट शिकतो ना, हां मग झालं शिकून, आता काही गरज नाही, म्हणजे कामापुरता मामा असतो किंवा त्याच्याबद्दल आपल्याला विशेष काही वाटतही नाही. आपल्याला एखादी गोष्ट येत नाही आणि ती दुसऱ्यांनी सांगितली म्हणजे किती आपल्याला त्याच्याबद्दल वाटायला पाहिजे ना. तर तो भाव आपल्या मनात असला, आणि मोठ्या मोठ्या बाबतीत तर असायलाच पाहिजे. म्हणजे तो जर भाव आपल्या मनात असेल तर आपण जास्तीत जास्त लोकांकडून काहीतरी शिकू शकू. आता याच्याही पुढे जाऊन जर म्हटलं तर आपलं कसं असतं बघा, की आपण भक्तिभावाने मंदिरात जातो आणि मंदिरात गेल्यावर भगवंताला हे माग ते माग करतो. योगायोगाने ते मिळतं सुद्धा, आपल्या नशिबात असेल तर ते मिळतं. आणि मिळालं की आपण भगवंताला विसरून जातो. म्हणजे भगवंताप्रतीसुद्धा भगवंताची शक्ती काय आहे आणि भगवंताबद्दल आदर काय असायला हवा हे आपल्याला नसतं, त्याचं आपल्याला भान नसतं. आपण केवळ स्वार्थापोटी, आणि ही जी परमभक्ती आहे ह्याच्यात स्वार्थ तर बाजूलाच राहू दे, स्वार्थ तर काही नाही, कशाची अपेक्षाही नाही. पण इथे सगळ्यात मोठं सूत्र सांगितलं आहे नारदांनी की भगवंताविषयी मनातून आदर वाटणं ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. तरच तुम्ही भक्ती करू शकता. महात्म्य ज्ञान म्हणजे भगवंताचं महात्म्य काय आहे, किती मोठी शक्ती आहे, मोठी पॉवर आहे ती. आणि आपण जर त्या शक्तीशी एकरूप झालो तर आपण कितीतरी काही गोष्टी, मोठमोठ्या गोष्टी आपण प्राप्त करू शकतो. सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे काय, ईश्वराशी एकरूप होणं, बाकी सगळं विसरून हे आपल्याला प्राप्त करता येतं. आता ते महात्म्य ज्ञान गोपिकांना होतं हे आपण काल पाहिलं. म्हणजे काय, भक्तीमध्ये सगळ्यात महत्त्वाची हीच गोष्ट आहे की नुसतं आपला कृष्ण मुरली वाजवतो आणि कृष्ण हे करतो, त्याचं रूप सुंदर आहे, अशा रीतीने काही त्यांची भक्ती प्रेम आहे का, तर तसं नाही आहे. श्रीकृष्णाच्या अंगी एक लाक्षणिक शक्ती आहे आणि ती शक्ती आपल्याला खेचते आहे आणि म्हणून त्यांची भक्ती आहे. मनातून गोपिकांनी पूर्णपणे जाणलेलं आहे की भगवंताची शक्ती अपार आहे. आणि असा भगवंत आपल्याला
वास्तव्यासाठी मिळाला आहे, त्याच्या वास्तवात, त्याच्या अस्तित्वात आपण आज राहू शकतो आहे, त्याच्या समोर आपण आज बसू शकतो आहे, म्हणजे आपलं केवढं मोठं भाग्य आहे. घरी जाऊनसुद्धा ते विसरायच्या नाहीत, पण त्यांना घरी गेल्यानंतर त्यांना संसार असायचे, सासू सासरे आहेत, मुलं बाळं आहेत, पती आहे, सगळं आहे, जावा दीर आहेत, नंदा आहेत, तरीसुद्धा त्या सगळी कर्तव्य कर्म पूर्ण करूनसुद्धा त्या कधीही विसरल्या नाहीत या गोष्टींना. आणि हे का झालं तर श्रीकृष्णाचं महात्म्य आणि त्याच्याबद्दल एक आदरभाव त्यांच्या मनात होता. गुरुनी सुद्धा शिष्यांना जर काही सांगितलं, अरे गुरुनी सांगितलं मी ते काम पूर्ण करीन, नाहीतर मनात आलं तर नाही करणार पूर्ण, म्हणजे हा काही आदरभाव नाही आहे. नाही, प्रत्येक गोष्ट गुरु आपल्या चांगल्यासाठी सांगतोय हे एक आपल्या मनात त्याच्याबद्दल आदर पाहिजे, तरच गुरुकडून ज्ञान आपण लवकरात लवकर प्राप्त करू शकतो. आदरभाव किंवा महात्म्य जाणणं ही एक फार मोठी श्रद्धेची किंवा भक्तीची स्थापन करण्याची गोष्ट आहे. त्याशिवाय मनात भक्ती स्थापित होतच नाही. भक्ती म्हणजे परमप्रेम. हे परमप्रेम निर्माण होण्यासाठी आपल्या मनात एक अतिशय मोठा आदरभाव पाहिजे. नाही तर गोपींना जर हे त्याचं महात्म्य जर माहीत नसतं तर काय झालं असतं, तर विहीनम जाराणाम इव. म्हणजे काय माहिती का, हे जे महात्म्य आहे भगवंताचं, हे जे महात्म्य गोपींच्या मनात आहे ते जर नसतं, विहीन म्हणजे त्याच्याशिवाय जर त्यांची भक्ती असती तर मग जगासमोर एक हलक्यात हलकं प्रेम जसं असतं तशीच एक उपमा झाली असती ना जगासमोर, त्यांची प्रतिमा तशी निर्माण झाली असती. परंतु त्यांच्या मनात श्रीकृष्णाबद्दल, भगवंताबद्दल एक अतिशय अपार आदरभाव होता आणि म्हणून त्यांची भक्ती वाढत गेली. आणि दुसरं त्यांच्या भक्तीचं वैशिष्ट्य म्हणजे वियोगाचं त्यांना भय नव्हतं. दररोज त्या कृष्णाकडे यायच्या आणि घरी जाताना आपल्याला आता याचा वियोग होतोय तरीसुद्धा त्यांना भीती नव्हती, धाडसी होत्या त्या परत घरी जायच्या. कारण इतकी भक्ती होती की घरी गेल्यावर सुद्धा श्रीकृष्णाचं अस्तित्व त्यांना जाणवायचं. म्हणजे खरी प्रेमाची उदात्तता आहे ही. वैयक्तिक असं त्यांचं काहीच नव्हतं, वैयक्तिक असं काही नाही. पण श्रीकृष्ण स्वरूप जे आहे त्या परमतत्वाशी त्या संपूर्णपणे एकरूप झाल्या होत्या. त्यांच्या मनात कोणतंही वैषयिक प्रेम नव्हतं. खरं म्हणजे काय आहे, त्या परमस्वरूपाला, त्या आनंद स्वरूपाला आपण जाणलं पाहिजे. म्हणजे मग आपल्या भक्तीचं, आपल्या परमानंदाचं दुःखामध्ये कधीच रूपांतर होऊ शकत नाही. कारण इतकं भगवंताचं अपार वैभव आहे. आपण कधी इतकी भक्ती केलेली नाही आहे, नाहीतर भगवंताचं वैभव अपार आहे आणि भगवंताचं या विश्वावर प्रभुत्व आहे. ते सगळं आपल्या अंगी येतं. त्याचप्रमाणे भगवंताला म्हणजे ॲटोमॅटिक ते आहेच. बौद्धिक स्तरावर इतकं योग्य ज्ञान आहे.
नुसती भक्तीचा आव आणणं हा भक्तीपासून पलायनवादच आहे. नुसता भक्तीचा आव आणायचा आणि दुःखापासून सांत्वन करायचं. फक्त दुःख आलं की ती भक्ती निर्माण होते, डोळ्यातून अश्रू येतात. डोळ्यातून जे अश्रू येतात ते दुःखाबद्दल येतात, भगवंताबद्दल येत नाहीत. थोडंसं आपलं मिसगाईड होतो आपण की भगवंताची भक्ती करून अश्रू येतात डोळ्यात. तसं नाही आहे. काही वेळा काय होतं माहिती का, भक्ती म्हणजे ही अपार भक्ती असायला पाहिजे. सतत भगवंताची भक्ती आपल्या मनात असायला पाहिजे. नाही तर दुःखांपुरतं आपण भगवंताजवळ जर गेलो तर आपण त्याच्या पाया पडत असताना आपल्याला काय होतं की आपल्याला ती दुःख दूर व्हावं याच्यासाठी आपल्या डोळ्यातनं पाणी येतं. मग ते भक्तीचं नाही आहे. आणि एक गोष्ट म्हणजे क्लिअर असावी, मनात जर उदात्तता असेल, आदरभाव असेल, तर हे जे प्रेम आहे हे आदरपूर्वक प्रेम आहे. आदरपूर्वक प्रेम येते. त्याच्यामुळे काय आहे की साध्या प्रेमासारखं विषयांवर अवलंबून हे प्रेम नाही. विषयांचं प्रेम हे काय असतं माहिती आहे का? फरक जर समजावून घ्यायचा असेल तर विषयांचं प्रेम हे स्वार्थीपणाने असतं. विषयांच्या प्रेमात म्हणजे आदरभाव नसतो, नुसतं प्रेम असतं आणि स्वतःला बरं वाटावं एवढ्यासाठी असतं. मग कोणतंही विषयांचं प्रेम, वस्तुविषयांचं प्रेम, व्यक्तिविषयांचं प्रेम, कोणतंही प्रेम असलं तरी त्याच्यामध्ये आदरभाव नाही आहे, तर त्याच्यामध्ये स्वार्थभाव आहे. हा फरक आहे मोठा. आणि भक्तीमध्ये सुद्धा स्वार्थभाव असू शकतो. सुरुवातीची आपली भक्ती की काही मागण्यासाठी भगवंताला भक्ती करायची, पण ती भक्ती कधी वाढत नाही. ती भक्ती ती गोष्ट मिळाल्यानंतर ती कमीच होते, ती कधी वाढलेली दिसत नाही. पण ज्या भक्तीमध्ये अजिबात अपेक्षा नाही आहे ती भक्ती निरंतर भक्ती आहे ती, तर त्याच्यामध्ये भगवंताविषयीचा आदरभाव असतो आणि अत्यानंद असतो. म्हणजे काहीही कारण नसलं तरीसुद्धा अत्यानंद असतो आणि आपोआप आपल्या जीवनाचा विकास होत जातो. हे एक आदरपूर्वक भक्तीचं अतिशय मोठं उदाहरण आहे की आपल्या जीवनात अतिशय विकास होत जातो. बाकीच्या या वस्तुविषयक किंवा व्यक्तिविषयक प्रेमांमध्ये काय असतं माहिती का, जीवन फारसं विकसित होत नाही. ते आपल्याला विकसित करत बसावं लागतं, करावं लागतं. पण ईश्वराविषयी, गुरुविषयी तुम्ही आदरभाव ठेवा. एकतर तुम्ही त्यांचं ज्ञान तर प्राप्त करा. ईश्वराविषयी आदरभाव ठेवला की ईश्वरी शक्ती आपल्यामध्ये हळूहळू यायला लागतात. हे तर झालं काय, हा बोनस भाग. पण ईश्वराविषयी आदरभाव ठेवून जर त्याच्यावर प्रेम केलं तर ती खरी भक्ती आहे आणि तेव्हा आपण त्याच्याशी एकरूप होतो आणि ते खरं बुद्धीचं आणि जीवनाचं आपल्या विकसन आहे, उदात्त विकसन आहे ते. हे बघा, भक्ती दोघंही जण करतात. हां, म्हणजे साधी भक्ती, साधं प्रेम आणि उच्च भक्तीमध्ये सुद्धा प्रेम असतंच. दुसरी महत्त्वाची गोष्ट की तुम्ही म्हणाल आता एवढी मोठी भगवंताची भक्ती केली म्हणजे मृत्यू नाही येणार. अमर या कन्सेप्टला एक वेगळा अर्थ आहे. अमर होणं म्हणजे काय, हां, तो आपण समजून घेऊ. पण असं जर तुम्ही म्हणत असाल एवढी मोठी ईश्वराची भक्ती केली
तर मग आम्हाला मृत्यू का? पण मृत्यूसुद्धा दोघांनाही आहे. जो स्वार्थी प्रेम करतो त्यालाही मृत्यू आहे, आणि जो आदरपूर्वक भक्तिभावाने ईश्वरावर प्रेम करतो, त्याचं महात्म्य जाणून पूर्णपणे तो रमलेला असतो ईश्वर प्रेमात, त्यालाही मृत्यू आहे. त्यालाही मृत्यू आहे म्हणजे काय? तर गोष्ट अशी आहे की देहाला, दोघांच्याही देहाला मृत्यू आहे. देहाला मृत्यू आहे. परंतु जो विषयांच्या प्रेमात आहे त्याला आदरभाव ईश्वराचा नाही, म्हणून त्याच्यामध्ये ती शक्ती नाही की मृत्यूला सामोरं कसं जायचं. म्हणून देहाला मृत्यू येतोय म्हणजे मलाच मृत्यू येतोय या दुःखाने व्याकुळ होऊन तो मृत्यू अवस्थेत जातो. आणि शेवटच्या क्षणाला जो आपला विचार असतो तसं आपलं पुढचं जीवन घडतं. व पुढच्या जीवनात पुन्हा मनुष्य असा घाबरट, अजिबात त्याच्या अंगात धाडस नसतं, कशाला तो तोंड देऊ शकत नाही. आता दुसरा मनुष्य जो भक्तिप्रेमामध्ये पूर्ण बुडालेला आहे, उदात्त भक्ती आहे त्याच्याकडे, ईश्वराचं महात्म्य जाणून परमभक्ती करतो आहे तो, आणि त्याला जर मृत्यू आला, जशी भगवंताची इच्छा, हे भगवंताने दिलेला देह मी भगवंताला परत करत आहे, इतक्या शांततेत तो निघून जातो. त्याच्यामुळे पुढच्या जन्मी तो, कितीतरी उदाहरणं आहेत. ज्ञानेश्वर माऊली आहेत, स्वामी विवेकानंद आहेत, योगी अरविंद घोष आहेत, स्वामी चिन्मयानंद आहेत. अगदी 2 ते 3 वर्षाचे असल्यापासून त्यांना सतत वेगवेगळ्या स्वामीजींकडे, स्वामीजींच्या अंगाखांद्यावर वेगवेगळ्या खेळायची त्यांना सवय होती. आईवडिलांपेक्षा ते त्यांच्याच अंगाखांद्यावर रमायचे. आणि अनेक त्यांची आजी वगैरे घरात होते, आजी आजोबा, त्याच्यामुळे अनेक संत, मोठमोठे संत त्यांच्या घरी यायचे, चिन्मयानंदांच्या घरी. त्याच्यामुळे त्यांना ती सवय होती. मग हे काय आहे? गतजन्मामध्ये अतिशय शांत मरण आलेलं, आणि या जन्मामध्ये तर त्यांनी केवढं कार्य केलं भगवंताचं, तीही भगवंताची इच्छा म्हणूनच त्यांनी केलं. म्हणजे हा फरक आहे दोघांच्या भक्तीमध्ये. तर मृत्यू हा दोघांच्याही देहाला येणारच. एक जण स्वतःसाठी प्रेम करतो, एक जण पूर्णत्वाची जी अनुभूती येते ईश्वराची, त्याच्यावर प्रेम करतो. आणि बाकीच्या गोष्टी आपल्याला सांगायलाच नकोत की प्रेमामध्ये काय असतं. काम असतो, कामुकता असते, क्षुद्र असतं ते, नाही का, स्वार्थी असतं. आणि त्याच्या उलट ही परमभक्ती ही काय असते? निस्वार्थपणे उदात्त जीवन देणारी अशी ही भक्ती असते. प्रत्यक्षात ईश्वरी तत्वाच्या आनंदाचा आपल्याला अनुभव घेता येतो. पण हे जे भक्तीचं अतिशय उच्चतर अशा भक्तीचं जे उदाहरण आहे ते एक माझ्या डोळ्यासमोर आहे. तुम्हाला नारदांची कथा नारद नाही, कबीरांची गोष्ट माहिती असेल. कबीरांचा जन्म हा अतिशय वेगळ्या पद्धतीने झालेला आहे. भगवान विष्णूंनी
विष्णू लोकातल्याच एकाला, म्हणजे जो परमभक्त होता. आता तुम्हाला माहिती आहे की आपण शिवपुराण वाचलं तर जे शिवभक्त होते त्यांना मृत्यू आल्यावर त्यांनी स्थान कुठे दिलं? शिवगणांमध्ये स्थान दिलं, उच्च स्थानं दिली आहेत. त्याप्रमाणे असाच एक गण विष्णुगणात, असाच एक भक्त विष्णुगणात सामील झालेला आहे. आता तो भक्त अखंड श्रीराम नाम करत होता गेल्या जन्मी, आणि श्रीरामाचं खरं रूप काय आहे? विष्णू हेच आहे ना, विष्णूचंच रूप श्रीराम आहेत, मुळात विष्णूच आहे तो. मग विष्णू देवांनी काय केलं? आज्ञा केली या भक्ताला की आता शुकमुनी म्हणून तुम्ही पृथ्वीवर जायचं. म्हणजे मोठं झाल्यावर शुकमुनी, पण आधी जन्मबिन्म दाखवलं पाहिजे ना. कारण मानवाचं कसं असतं, त्याला सगळं दिसलं पाहिजे. लहान बालक आहे, त्याचा जन्म झालेला आहे, आणि मग तो मोठा मोठा होत तो संत झाला आहे. नाहीतर परमेश्वर काहीही करू शकतो ना, पण ते लोक वेडे होतील किंवा हे काय आहे, हे भूतपिशाचं काहीतरी आहे का, अचानक एवढं मोठं कोण जन्माला आलं आहे असं. म्हणून काय केलं विष्णूंनी, म्हणजे या श्रीराम भक्ताला अखंड श्रीराम नाम, अखंड म्हणजे एक क्षणसुद्धा आयुष्यात कधी सोडलं नाही, आणि ते श्रीराम नाम घेता 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 त्याच्यात पूर्णपणे, म्हणजे देह उभा आहे का पडला आहे याचंही त्यांना भान नसायचं, देहाचं भानच नसायचं. तर असा एक जो भक्त आहे तो विष्णू गणामध्ये होता, आणि त्याला आदेश केला, त्याला आज्ञा केली विष्णूंनी की तुझं पृथ्वीवरती काम आहे, तर तू काय करायचं? आता पाऊस पडेल ना, पाऊस पडेल, ते पावसाच्या रूपात शुक म्हणून जायचं. हां, शुक म्हणजे खरा अर्थ काय त्याचा माहिती का? शुक, मोठे झाल्यावर ते शुकमुनी झाले, पण शुक या शब्दाचा अर्थ शिंपला, म्हणजे शुक म्हणजे पोपटसुद्धा, पण तो नाही अर्थ इथे, ते शिंपला. मग शिंपल्यातून आता हे भूलोकावर आले बरं का, शिंपल्यामधून ते भूलोकावर आले. मग आता इथे आल्यानंतर काय झालं? नदीत पडले ते. एका पावसाचं पाणी वाहत होतं, एक शिंपला पण आला जोरात. त्यांचं संरक्षण करायला पाहिजे ना, छोटं बाळ असणार ते. अतिशय छोटं रूप धारण करून दिलं विष्णूंनी त्यांना. कारण आपल्याला माहिती आहे की देवलोकांमध्ये ना देह नसतात, तर ते छोटंसं रूप घेऊन येतात. मग आता अतिशय छोटंसं रूप, आणि पावसाबरोबर तो शिंपला जमिनीवर वाहत आला आहे, पण तो जमिनीवर न येता तो भागीरथी नदीत पडलेला आहे. आणि रामनामाचा जप करत 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 ते प्रवाहाबरोबर ते शिंपल्यातून वाहत राहिलेले आहेत. त्यांना कशाचीही भीती नाही आहे. नदीत पडले आहेत, आता काय नाकातोंडात पाणी जाते का? कारण श्रीराम नामाचा जप आहे, तो वाचवेल. आणि त्यांनी एवढंसं जरी रूप घेतलं असलं तरी ते विष्णूच आहेत, परत विष्णूच झालेत ते, आता विष्णू रूपच होऊन गेलेले. त्याच्यामुळे त्यांना काय, हे बघा, विष्णू तर झोपायचे ना शेषनागावर, काही होतं का त्यांना भीती? काही नाही. त्यांच्या अंगी, देवलोकांच्या अंगी अमाप ताकद असते. मग आता ते वाहत 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 नदीच्या प्रवाहाबरोबर त्या शिंपल्यामध्येच ते आहेत, आणि वाराणसीला ते आले. वाराणसीला मणिकर्णिका नदी आहे, त्याच्या घाटावर आले. आता काय झालं माहिती का? तिथे त्या घाटावर, मणिकर्णिकेच्या घाटावर एक मुसलमान आला होता. तो विणकर होता. ती जी सूतं असतात त्यांची, ती सूत धुण्यासाठी तो आला होता नदीवर.
हां, ती सुतं विणली ना की ती स्वच्छ धुवावी लागतात आणि वाळत टाकावी लागतात. तर तो मुसलमान ती सूत घेऊन ते धुण्यासाठी नदीवर आला होता. आता मुसलमानाला तो शिंपला दिसला बरं का, आणि शिंपला दिसल्यावर त्यांनी तो पाण्यात जाऊन जरा पुढे जाऊन भरकन धरला की अरे ह्याच्यात शिंपला किती छान आला आहे, हा थोडासा मोठा असेल किंचित, इतका सुंदर शिंपला. आणि तो उघडला आणि पाहिला तर छोटंसं बालक होतं त्याच्यामध्ये. तान्हं बालक त्यांना दिसलं. इतके आनंदून गेले, इतके आनंदून गेले ते. त्यांना बालक नव्हतंच. आता धुतलेलं सूत घेतलं पाठीवर आणि इतक्या आनंदाने तो त्या बाळाला घेऊन घरी आला. त्या बालकाला त्याने पत्नीजवळ दिलं आणि सांगितलं याला सांभाळ, हे मला गंगेत सापडलंय, याला अजिबात त्रास होऊ देऊ नको, त्याचा नीट सांभाळ कर असं सांगितलं. आणि मग इतकं म्हणजे तिला सुद्धा इतका आनंद झाला, इतका आनंद झाला, तिने त्याचं पालन पोषण केलं. हां, आणि मग ते आता मुसलमान जोडपं असल्यामुळे त्यांनी त्याचं नाव कबीर असं ठेवलं. हां, कबीर असं ठेवलं. लहानपणापासून रामनाम, कारण काय आहे, विष्णूचाच अवतार येतो. छोटं बालक कसं नाम घेईल असं म्हणाल तुम्ही, पण लहानपणापासून रामनामाचा जप, एकही मिनिट रामनाम सोडलेलं नाही. मग यांना काय झालं की आपलं फार मोठं भाग्य आहे, काहीतरी देवाचं नाव घेतोय हा. मग ते लोकांनी टोकायला सुरुवात केली की तुम्ही तर असे आहात, मग हे कसे काय रामनामाचा जप कसा काय करतात. पण त्यांनी काही जास्त लक्ष दिलं नाही. आणि असंही आहे बघा, कबीरांच्या जीवनात असंही आहे की आता आईवडीलच ते, जरी मूल सांभाळायला आणलं असलं तरी आईवडीलच ना जवळणूकही, अत्यंत प्रेम मनामध्ये. आणि मुलगा मोठा झाल्यानंतर त्याचा विवाह वगैरे करावा, त्यांनी खूप प्रयत्न केला. आणि संसाराच्या गोष्टी, व्यवहाराच्या गोष्टी, पोटापाण्याच्या गोष्टी खूप त्याला शिकवायचा प्रयत्न करावा. पण त्याने मात्र काय आहे, त्याचं जीवन त्याच्या हातातच नव्हतं. सतत 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 बालवयात असल्यापासून रामनामाचा अखंड जप, आणि करता 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 ते रंगून जायचे त्याच्यात, देहभान विसरून जायचे. काहीही आईवडिलांनी त्यांना करायला दिलं काम की ते थोड्या वेळाने हातातनं सुटलेलं असायचं. आणि त्यांची म्हणजे आराधना चालू व्हायची, त्यांची दृष्टी बंद व्हायची, डोळे बंद मिटले जायचे आणि रामनामाच्या जपात ते दंग होऊन जायचे. देहभान नसायचं त्यांना. कित्येक वेळा आईवडील चिडायचे की या मुलाचं मोठेपणी कसं होणार, आम्ही काही याला जन्मभर पुरणार आहोत की काय. खूप प्रयत्न केला त्यांनी, पण कशातच कबीरांचं लक्ष रमेना. म्हणजे इतकं झालं की समोर जरी त्यांच्या सोनं नाण्याचे ढीग ठेवले तरी ते हात लावणार नाहीत. आणि कुणी जरी त्यांचं काही घेतलं तरी ते काहीही बोलणार नाहीत. त्यांना म्हणजे हा भावच नव्हता. सगळ्या गोष्टींपासून ते उदासीन होते. रात्रंदिवस रामनामामध्ये दंग झालेले होते. आणि इतके लोक म्हणजे हसायचे त्यांना, सारखे ते तंद्रीतच असायचे, सारखे तंद्रीत. एकदा आईने हाणून मारून त्यांना बसवलं हातमागावर विणण्यासाठी. हातात सूत दिलं आणि सांगितलं शेला विण. तुम्हाला ही गोष्ट माहिती आहे, तुम्हाला हे भजन काहीतरी माहिती असेल. त्यांना ना शेला विणायला दिला. आणि विणकाम कसं करायचं आईने दाखवून दिलं की काहीतरी हा बाबा मोठा झाल्यावर काहीतरी पोटापाण्यासाठी करेल. आता आईची पाठ फिरली की लगेच यांचं रामनाम सुरू. म्हणजे ते काही त्यांच्या ताब्यातच नव्हतं.
त्यांच्या कंट्रोलमध्ये नव्हतं. ते रामनाम सुरूच व्हायचं आणि ते त्याच्यात तल्लीन व्हायचे. थोड्या वेळाने आई येऊन बघते तर काय, अरे बाबा तुला काय झालं, आई ओरडायला लागली, सावध करू लागली. आणि त्या आवाजाने ते एकदम दचकले, भानावर आले आणि आई रागवेल म्हणून त्यांनी पुन्हा, जास्त त्यांना काही वाटायचं नाही दुःख विख्ख, पण आई रागवेल की काय, लहान होते ना, तर त्यांना वाटायचं की भीती वाटायची आई रागवते. आणि मग ते काय करायचे की त्यांनी तो शेला आईला हातभर विणून दिला. हातभर शेला विणला, पण त्याच्या पलीकडे काही जाईना. आता काय झालं, इतकं रामाचं, इतकं म्हणजे भजन गायन, इतका जप, इतकं नामस्मरण की श्रीराम प्रभू तिथे प्रगट झाले अत्यंत वात्सल्य भावानी. आणि काय व्हायचं माहिती आहे, कोणालाही ते दिसायचे नाही श्रीराम प्रभू, हेही विष्णू आणि तेही विष्णूच. तर हे रामनामात दंगले की श्रीराम प्रभू पुढे येऊन शेला विणायचे. तिथे आई नव्हतीच, यांना काम सोपवून गेली होती. हा शेला संध्याकाळपर्यंत पूर्ण झाला पाहिजे विणून. आणि ते भानावर आले की ते पुढे शेला विणायचे. त्यांच्या लक्षातही आलं नाही की हा शेला श्रीराम विणतायत. आणि पुन्हा भानावर आले, आई रागवेल म्हणून पुन्हा एवढूसा हातभर एकवीत एवढा शेला ते विणायचे आणि पुन्हा ठेवून द्यायचे. कधी भान त्यांचं हरपायचं, कधी श्रीरामाच्या नामस्मरणामध्ये दंग होऊन जायचे. पुन्हा ते दंग झाले एवढ्या भक्तीमध्ये की पुन्हा श्रीराम यायचे, भराभर शेला, मोठाच्या मोठा शेला विणून टाकायचे. अशा रीतीने त्या शेल्याला श्रीरामाचे हात लागले होते. म्हणजे किती महान. आणि म्हणजे त्यांनी ध्यानमग्न झालं की श्रीरामांनी येऊन शेला विणावा आणि त्यांचं भानावर आलं की मग त्यांनी शेला विणावा. केवढी अपार भक्ती आहे श्रीरामांची सुद्धा, त्यांच्यावर किती प्रेम आहे. आणि मग संध्याकाळच्या वेळी त्यांनी तो शेला सगळा घडी केला आणि आईकडे दिला. त्यांना कळलंही नाही, जराही कळलं नाही की श्रीराम शेला विणतायत, काही नाही, कशाचं भानच नाही त्यांना. आईने सांगितलं, हे तू शेला विणण्याचं काम केलंस, पण आता काय कर की आता तू तो विक, म्हणजे पोटाला पैसे मिळतात. तुला हे समजलं पाहिजे. विकायला सुद्धा लोक लगेच घेत नाहीत, मग त्यांच्याशी कसं वागलं पाहिजे, सगळा व्यवहार तुला आला पाहिजे. म्हणून तो आता शेला विकण्यासाठी तू बाजारात जा. आईने त्याला पाठवलं बाजारात. ते बसले, शेला विकायला बसले. अहो काय सांगायची अवस्था. तिथे सुद्धा ते रामनामात दंग झाले आणि त्यांना ना कळेच ना, अरे आपण बाजारात कसे आलो, कशासाठी आपण इथे आलो आहोत, त्यांना कळे ना. नंतर ते भानावर आले आणि त्यांना थोड्या वेळ आठवे ना. मग त्या शेल्याला मात्र भगवंताचे हात लागलेले होते. इतकी सोपी गोष्ट नाही आहे, भगवंताचे हात लागणं इतकी सोपी गोष्ट नाही आहे. पुढे काय काय झालं ते तर ऐका तुम्ही. मग काय झालं, अतिशय सुबक शेला होता बरं का. आणि कोणीही किंमत विचारली ना, यांचे जरी डोळे उघडे असले तरी हे रामनामात दंग, त्यांना रामच दिसायचा समोर. हे काही बोलायचेच नाहीत कोणाशी. येणाऱ्या जाणाऱ्यांना प्रत्येकाला काय वाटलं माहिती का, इतका सुंदर शेला आहे, इतका सुबक शेला आहे की ह्याची किंमत जास्त असणार. आणि म्हणून काय झालं, कुणीच शेला घेतला नाही. अहो रात्र झाली, भानावर आले, अरे बापरे एवढा अंधार झालाय आणि शेला विकला गेलेला नाही. आता आई रागवणार, आता आई आपल्याला मारणार. आई रोज अशीच त्यांना दम द्यायची ना, तर घरीच गेले नाहीत. त्यावेळी माहिती आहे तुम्हाला, अशा धर्मशाळा वगैरे पुष्कळ होत्या. ते बाहेरच एका धर्मशाळेमध्ये राहिले
तिथेही त्यांना काही झोप बीप काही नाही, रामनामात दंग. आणि कशाचंच काही नाही. ते जे भीती वाटते ना ती त्या क्षणापुरती, की आई रागवेल, बस ते बसले आणि बास मिळाला वेळ, रामनामात दंग, रामनामात दंग. आणि असं करता करता मध्यरात्र झाली. मध्यरात्र झाल्यानंतर तिथे एक गरीब ब्राह्मण आला. तो म्हणाला की बाबा, मला थंडी वाजते, तुझ्याकडे हा शेला आहे ना, मला देशील का? आणि मग तो म्हणाला, शेला फार मोठा आहे, मी कुठे नेऊ एवढा? त्यांनी काही नाही, हाताने फाडून 2 भाग केले, कशाचंच भान नाही. गरीब ब्राह्मणाला अर्धा शेला देऊन टाकला. तो तिथेच धर्मशाळेत झोपी गेला. अतिशय सुंदर झोप लागली. श्रीरामाचा शेला. आणि श्रीरामाने विणलेला तो शेला त्याच्या अंगावर पडला. इतके दिवस त्याच्या पोटात काही नाही, त्याला झोप. गरीब ब्राह्मण झोपला. तो अतिशय बरं वाटलं त्या जीवाला. नंतर तिथे एक थोड्या वेळाने फकीर आला. त्यांना भान आलं की अरे, शेला आपला विकलाच गेलेला नाही. थोडीशी भीती वाटली की आपण आज शेला विकलेला नाही, पैसे घरी नेलेले नाहीत. पुन्हा ते रामनामात दंग. पुन्हा तिथे एक फकीर आला. फकीर म्हणाला की काय तू हे काय चाललं आहे तुझं, हां, आणि काय करतोयस तू? तर तो फकीर म्हणाला की तू अशी हे का करतोयस, रामभजन कशाला करतोयस? तू त्या मुसलमानाचा मुलगा ना, बाकी कोणाला ही कथा माहिती नाही आहे की शिंपल्यातून जन्म वगैरे, तर तू मुसलमानाचा मुलगा ना, मग हे रामभजन तू का करतोयस? कधी ते थोडं मोठ्याने म्हणायचे रामाचा जप, तर कधी लहान आवाजात, कधी मनात. आणि म्हणे अशी निर्गुण निराकाराची साधना तू का करतोयस? तर कबीरांनी त्याला सांगितलं, निर्गुण निराकार आणि सगुण साकार हे सगळं एकच आहे. भगवंत अव्यक्त आहेत, पण भक्तासाठी ते सदा व्यक्त होतात. म्हणजे काहीतरी नक्की दाखवून देतात, अनुभव करून देतात ते भक्ताला. मग फकीराला समजलं की हा काय आपली गोष्ट मानणार नाही आहे. विषय बदलला. मला तो शेला दे ना अंगावर घालण्यासाठी, मला थंडी वाजते. उरलेला अर्धा भाग फकीराला देऊन टाकला. कुठल्याही इथल्या वस्तूची मला किंमत नाही आहे, अशी त्यांची स्थिती झाली होती. विक्री झाली पाहिजे असं त्यांना काहीच वाटत नव्हतं. आता काय झालं, आता श्रीरामांना समजलं की आता आपली वेळ आली आहे इथे प्रगट व्हायची. या बालकाला वाचवलं पाहिजे. सदैव तो आपल्या नामामध्ये व्यग्र असतो. याचं बचाव कोण करणार? या संपूर्ण विश्वामध्ये आत्ता आठवण होते त्या भगवद्गीतेच्या वाक्याची, भगवंताच्या, योगक्षेमं वहाम्यहं. तू जर मला येऊन मिळालास तर तुझा पूर्ण योगक्षेम मी पाहतो. म्हणजे कधीही तुला या विश्वाचा त्रास होऊ देत नाही. मग आता इथे श्रीरामांचं कार्य चालू झालेलं आहे जोरदार. त्यांनी एका ब्राह्मणाचं रूप घेतलं. हां, इतकं सहज नाही आहे, इतकं सरळ सरळ ते कार्य करणार नाहीत. त्याची महती वाटावी याच्यासाठी त्यांना काहीतरी वेगळं करावं लागेल. म्हणून श्रीरामांनी एका ब्राह्मणाचं रूप घेतलं. कबीरांच्या आईकडे गेले. कबीर, हा जो तुमचा मुलगा आहे हा तुम्हाला सांभाळायला मिळालेला आहे, हे त्यांना दाखवून द्यायचं होतं. कशा पद्धतीने त्यांनी दाखवलं बघा. आधी म्हणजे समोरच्या व्यक्तीच्या मनात आधी काय भाव आहे तिथून वाटचाल करावी लागते आणि मग पुढे जावं लागतं. त्याप्रमाणे त्यांनी सांगितलं, कळच लावली आहे ना नारदाप्रमाणे. अहो, तुमचा मुलगा आहे ना,
बाजारात विकायला गेला होता ना काल, तुम्ही त्याला नाही का पाठवलं शेला घेऊन, मी बघितलं. आणि इतके गिऱ्हाईक आले होते, हा बोलायलाच तयार नाही, काहीतरी तोंडाने बडबडत होता पण किंमत सांगायलाच तयार नाही. लोकांना वाटलं इतका सुबक शेला, इतका सुंदर शेला, खूपच त्याची किंमत असेल, आपण देऊच शकणार नाही, म्हणून ते सगळे निघून गेले. तो शेला काही विकला गेला नाही. हां, आणि मग त्यांनी काय केलं आहे माहिती का, तुम्ही रागवाल म्हणून तो गावाबाहेरच्या धर्मशाळेत राहिला आहे, मी त्याला बघितलं आत्ता, मी तिथूनच आलो आहे. आणि त्यांनी काय केलं म्हणे, एका गरीब ब्राह्मणाला अर्धा शेला फाडून दिला आणि दुसरा अर्धा शेला फकीराला दिला. हे काय त्यांनी बरोबर केलं नाही आहे, मी स्वतः पाहून आलो आहे. हे मला हे मुळीच आवडलेलं नाही. तुम्हाला आई वडील म्हणून त्याचा त्रास होतो आहे की नाही, तुम्हाला मी सावध करण्यासाठी आलो आहे. त्यांच्या आईला अतिशय चीड आली बरं का. आता ते घरी आले की मी बघते म्हणाली. कबीर घरी आला की त्याच्याकडे बघते, त्याला चांगली शिक्षा करते. आणि म्हणून ती वाट पाहायला लागली. त्याच्यावर त्या ब्राह्मणाचं रूप घेतलेले ते श्रीराम काय म्हणाले माहिती आहे, हे बघा आता त्यांच्या हातून चूक घडली आहे, ते 4 दिवस घरीसुद्धा येणार नाहीत, त्यांना भीती बसली आहे तुमची, चला माझ्या बरोबर चला, मी तुम्हाला नेतो त्यांच्याकडे, त्यांना धडा मिळालाच पाहिजे. ते आता लवकर घरी येणार नाहीत. निघाली ती त्या ब्राह्मणाचं रूप घेतलेल्या श्रीरामांबरोबर ती निघाली. तिला काही माहिती नाही आहे श्रीरामात. आता त्या ओसाड धर्मशाळेत नेलं आणि तिथे लांबून बोट दाखवलं. समोर गेले नाहीत श्रीराम, त्यांना मजा बघायची. लांबून बोट दाखवलं, ते पहा तिथे बसलेत, देहभान विसरून बसलेत बघा कसे. त्यांना काही आहे का, शेला नाही विकला तर तल्लीन झालेत, त्यांना काही कशाचंच काही नाही वाढलेलं. आईला इतका राग आला, तावाने गेली. मला आत्ताच्या आत्ता तो शेला कुठे आहे ते दाखव कबीरा म्हणाली. त्यांना काही कळेच ना. ती म्हणाली नाही तर आता मी तुला शिक्षा करीन, मला उत्तर हवं आहे. कबीर काहीच बोलले नाहीत, काही नाही. खूप बोलल्या त्यांची आई. आणि मग तेव्हा हे ब्राह्मण स्वरूपातले हे प्रभू काय म्हणाले माहिती आहे का, काय म्हणाले असतील, नुसतं बोलण्याने काय होणार आहे, चांगला बडगा दाखवा, असं बडवून काढा ना, त्याशिवाय तो वटणीवर येणार नाही आणि तुम्हाला मातापित्यांना किती त्रास होतो आहे हे त्याला कळणार नाही, असं म्हणाले श्रीराम प्रभू. आणि ती इकडे तिकडे बघायला लागली. हां, त्या ब्राह्मणाचं रूप घेतलेल्या प्रभूंनी ओळखलं की हिला कुठे काठी दिसत नाही आहे. कोपऱ्यातून एक काठी आणून दिली आणि आता सणकावून मारणार. तिने मारायला सुरुवातसुद्धा केली, जोरात मारायला सुरुवात केली. एवढा शेल्याचं तू मटेरियल वाया घालवलंस, एवढा शेला विणला, तुला कसं बसं पाठवलं, किती दमवलं आहेस तू मला ह्यातलं काही चालणार नाही. इतकं मारलं. मारता काय झालं, इकडे ते ब्राह्मण रूपातले हे प्रभू आहेत ना, हे आई ग करून कळवळून ओरडायला लागले. त्या कबीराच्या पाठीवर आईनी जे काठी बडवली त्याचे वळ प्रभूंच्या पाठीवर उमटले. आणि त्यांनी दाखवलं की मातोश्री, यांचे हे वळ मलाच लागतात, तुम्ही यांना मारता मला कसे काय वळ उमटतात, आता मला हे सहन नाही होत, तुम्ही अजिबात त्यांना मारू नका, मला अजिबात सहन नाही होत. रडायला लागले. आता ब्राह्मणाच्या रूपातले प्रभू रडायला लागले. आणि काय केलं माहिती आहे, मोठमोठ्यांनी ते रडायला लागले, मला या वेदना सहन होत नाही आहेत, आता आवरा तुमचा राग. हे पाहून आईला आता आश्चर्यच वाटलं, याला मारते आणि मी त्याला कसे काय वळ उमटले, हे काहीतरी भलतंच झालं. आणि त्याच वेळी श्रीराम प्रभूंनी आपला
जो ब्राह्मण वेश होता तो टाकून दिला आणि श्रीरामाचं खरं स्वरूप त्यांना दाखवून दिलं, आईला आणि कबीराला दाखवून दिलं. आणि त्या श्रीरामांच्याच डोळ्यातनं पाणी वाहू लागलं की अखंड माझी भक्ती करणारा हा भक्त आहे. कोदंडधारी श्रीरामाचं रूप त्यांनी दाखवलं, दिव्य दर्शन दिलं. त्यामुळे आई आणि कबीर दोघंही धन्य झाले. आणि त्यांनी कबीरांनी तर अक्षरशः प्रभुचरणांना मिठी मारली, दंडवत घातलं आणि पूर्णपणे तू परीक्षेत माझ्या उतरलेला आहेस, आता तुला यापुढे कसलीही चिंता नाही. आईलाही त्यांच्या म्हणाले की तुम्ही कसलीही काळजी करू नका, तुमचा योगक्षेम आपोआप चालेल. तो योगक्षेम आता मीच चालवणार आहे. फक्त आणि फक्त माझं चिंतन करा. आणि ते सदैव चिंतन कसं करायचं हे तुमच्या पुत्राकडूनच शिका. त्यामुळे तुम्हाला कधीच चिंता कसलीच, या संपूर्ण विश्वाची तुम्हाला कसलीच चिंता राहणार नाही. आता कबीरांची आई आनंदाने घरी परतली आणि त्या मात्या पित्यांना अगदी भरभरून आनंद झाला की हे आपलं बालक म्हणजे कसं आहे, हे आपलं बालक म्हणजे अद्वितीय आहे. इतके दिवस वाटायचं की हे कार्ट म्हणजे नुसतं कुठून आणलं याला आणि कसं काय असं नुसतं रममाण झालेलं असतं भक्तीत, आणि हा पुढे कसा काय याचा संसार चालवेल, संसार करायला तयार नाही की काय करायला तयार नाही. खरोखरी ही भक्ती म्हणजे कालपासून मला तेच आठवतं आहे. पण काल आपण श्रीकृष्णाच्या भक्तीत रंगून गेलो होतो म्हणून काल मी हा प्रसंग सांगितला नाही तुम्हाला. पण अतिशय भक्ती आणि परमेश्वराचा आदरभाव म्हणजे किती असतो. पण हे करण्यासाठी आपण सतत आधी प्रयत्न तर केले पाहिजेत. आधी सतत थोड्या वेळाने विसरलं तर त्याचं नामस्मरण तर केलं पाहिजे. त्याशिवाय ती अशी परमभक्ती येणार नाही. आणि कशाचीच काळजी नाही, भगवंताचं स्मरण केलं की सगळं झालंच आहे म्हणून समजा. इतकी दृढ श्रद्धा आपल्यामध्ये पाहिजे. धन्य ते कबीर आणि धन्य ते श्रीराम प्रभू त्यांना दर्शन देणारे. म्हणजे या कथेतनं एक अगदी आपल्याला समजून येतं की म्हणजे भक्ताला जर हाल सोसावे लागले तर ते हालसुद्धा त्याला जास्त सोसावे नाही लागत, ते प्रभूच आपल्या अंगावर घेतो. हे आपल्याला यातनं शिकायला मिळतं की तो ते पाहू शकत नाही त्याचे हाल, त्याचं तो रक्षण करतो. अशी ही परमभक्ती नारदांच्या या भक्तिसूत्रातनं आपल्याला रोज वेगवेगळ्या प्रकारे कळते आहे. म्हणून खरोखरी त्यांना कोटी कोटी दंडवत. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.